अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मी शरद पवारांना सोडून चुकी केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की अजित पवार हे काय बोलताय त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत नाही. त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. जयंत पाटील ऑन अजित पवार. तर बोलू. आपली स्वराज यात्रा येणार होती आज स्वराज यात्रा येणार होती, मात्र काल पोस्टर फाडण्यात आलेले इथे, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्या? पोस्टर फाडण्यात आलेले काय? पोस्टर फाडण्यात आले याचा अर्थ आमच्या पक्षाला घाबरणारे लोक इथं आहेत. आमच्या पक्षाचं अस्तित्व इथं आहे, पक्ष इथे येतोय, पक्ष मोठा होतोय याच्यावर चिडून जाऊन काही लोकांनी हे कृत्य केलेले आहे, त्याचा मी निषेध करतो. नागपूर अपघात प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अपघात केला याविषयी बोलण्यासाठी महायुतीचे नेते टाळाटाळ करत आहेत. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की आता याबाबतीत खराखुरा तपास पोलिसांनी करावा, सर्व सीसीटीव्ही तपासावे आणि त्यानंतर आम्ही योग्य वेळी बोलू असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. जयंत पाटील ऑन नागपूर अपघात. बावनकुळेंच्या म्हणजे नागपूरचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये बावनकुळेंच्या मुलांच्या नावाची गाडी आहे, पण सत्ताधारी चकार शब्द बोलायला तयार नाही. आता त्याचा पोलिसांनी खुलासा करावा, काय परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, CCTV फुटेज सगळे द्यावं, त्यानंतर पुढे काय परिस्थिती आहे बघून त्यावर बोलता येईल. आता बोलणं योग्य नाही. त्याच्यात गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आलेली आहे असंही म्हटलं जात आहे. नंबर प्लेट बदलण्यात आलेली आहे. आता पोलीस काय काय करणार आहेत हे आणि करतायत हे हळूहळू बाहेर येईल, त्यानंतर आपण त्याच्यावर बोलू. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा तिरोडा येथे येणार होती, परंतु यापूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे पोस्टर फाडले होते. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की निश्चितपणे या विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे अस्तित्व आहे, त्यामुळे येथील विरोधी लोक घाबरलेले आहेत आणि आमचा पक्ष या ठिकाणी वाढतो, त्यामुळे काही लोकांनी आमचे पोस्टर फाडले असतील त्यांचा मी निषेध करतो असे वक्तव्य केले. जयंत पाटील ऑन तिरोडा पोस्टर. चंद्रचूड हे नियुक्त होणार आहे, त्याच्यावर चंद्रचूड हे मुक्त होणार आहेत, त्याच्यामुळे निवृत्त होणार आहे, तर त्याच्यावर पाहिजे काय त्याच्यावर शिवसेनेनं जाहीर नाही केलेली अद्यापही, शिवसेनेने जाहीर नाही केलेली आहे अद्यापही त्याच्यावर. मला वाटतं चंद्रचूड साहेब आहेत, त्यांच्या काळातच आमचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष फुटल्यानंतरचे जे दावे आहेत ते त्यांच्याकडे प्रलंबित आहेत आणि आम्हाला विश्वास अजूनही आहे की त्याच्यावर निर्णय घेऊनच ते निवृत्त होतील. अजित पवारांनी म्हटलं येणाऱ्या विधानसभा निवडणूक सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला 55 जागा मिळत असा अंदाज आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की ह्या जागा वाढून 175 पर्यंत आम्हाला जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जयंत पाटील ऑन सर्वे. अजित पवार यांनी म्हटले होते की ते बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढणार नाही. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की आग्रह केल्यानंतर अजित पवार हे बारामतीतूनच निवडणूक लढतील. जयंत पाटील ऑन बारामती. न्यायमूर्ती चंद्रचूड सिंग हे आता निवृत्ती होणार आहेत, परंतु त्यांच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे 2 गट झाले होते आणि याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की न्यायमूर्ती चंद्रचूड सिंग हे निवृत्तीपूर्व याबाबत योग्य तो निर्णय घेतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. जयंत पाटील ऑन न्यायमूर्ती चंद्रचूड. सुनील गावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.